मित्रांनो, आज आपल्यासाठी पुन्हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. ज्यामध्ये आपण बघणार आहात, की क्रेडिट कार्ड युटिलायझेशन किंवा त्या संबंधित आपण फायनान्शियली जेव्हा आपल्याला क्रेडिट कार्डची गरज असते, त्यावेळेस आपण क्रेडिट कार्डमधून पैसे जे आहेत ते विथड्रॉ करू शकता. विथड्रॉ करण्यासाठी आपल्याला मोस्ट ऑफली बाकी लोकांना युटिलायझेशन कसं करायचं किंवा त्यामधून पैसे विथड्रॉ कसं करायचे, ते अजून बऱ्यापैकी लोकांना माहीत नसतं किंवा मग युटिलायझेशन जे करतो आपण विथड्रॉ करण्यासाठी आपण ए-टी-एम किंवा मग डायरेक्टली फोनपे, Google Péद्वारे आपण पैसे जे आहेत ते काढतो. तर त्यासाठी आपल्याला 2-3%, 5% आपल्याला चार्जेस जे आहेत ते कन्व्हर्जन फी म्हणून द्यावे लागतात. तर आपल्यासाठी एक असं ॲप्लिकेशन सांगणार आहे मी आपल्याला, ज्यामध्ये फक्त आपल्याला 1% चार्जेस आहेत ते बेअर करावे लागतात. म्हणजे आपण जर 10,000 जरी आपण विथड्रॉ केले आपल्या क्रेडिट कार्डमधून, ते रुपे किंवा मग व्हिसाचं जरी क्रेडिट कार्ड आहे, तरी काही प्रॉब्लेम नसतो. त्यामध्ये आपल्याला फक्त 1% चार्जेस विथआऊट जी-एस-टी पे करावे लागतात. म्हणजे ₹10,000 ला फक्त आपल्याला ₹100 किंवा मग मॅक्सिमम ₹110 आपल्याला त्या ठिकाणी द्यावे लागतात. ऑदर तुम्ही कुठल्याही यू-पी-आय किंवा मग कुठल्याही जरी ॲप्लिकेशन जे आहेत ते पैसे जरी विथड्रॉ करायचे जर आपण प्रयत्न केला तर त्या ठिकाणी आपल्याला ₹400-500 जे आहेत ते चार्जेस लागतात. तर त्यासाठी आपल्याला ॲप्लिकेशनची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवनवीन कंटेंट जे आहेत ते रेग्युलरली येत असतात आणि फायनान्स रिगार्डिंग मी कंटेंट जे आहेत ते अपलोड करायचा प्रयत्न करतो. त्यामध्ये बेसिकली बँकिंग, फायनान्स, इन्व्हेस्टिंग, स्टॉक्स रिगार्डिंग त्यानंतर म्युच्युअल फंड रिगार्डिंग मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. काही आपल्याला अडचण असल्यास आपण डायरेक्टली मला कमेंट करू शकतात. कमेंटमध्ये आपण आपल्याला सजेशन जे आहेत ते आपण डायरेक्टली मला कमेंटमध्ये सांगू शकतात आणि ते ॲप्लिकेशनची लिंक आहे मी डायरेक्टली आपल्याला या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा मग आपण डायरेक्टली Play Storeवरून देखील ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. तर ॲप्लिकेशनचं जे नाव आहे ते आहे ईझी माय डील्स म्हणून आहे ॲप्लिकेशन. त्या ठिकाणी आपण ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो, मी साइडला स्क्रीन जी आहे ती शेअर करत आहे माझ्या फोनची. त्यामध्ये तुम्हाला बेसिक डिटेल्स जे आहेत ते फिल करून घ्यायचे आहेत. त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी ते फिल केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला होम स्क्रीनवरती तुम्ही याल. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला मेन पेजवरती होम स्क्रीनवरती तुम्हाला पे व्हाया क्रेडिट कार्ड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक 2 ऑप्शन त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. एक म्हणजे आपण यू-पी-आयद्वारे डायरेक्टली पैसे ट्रान्सफर करू शकतो किंवा मग आपण डायरेक्टली समोरच्या बेनिफिशियरीच्या बँक अकाउंटला पैसे त्या ठिकाणी आपण ट्रान्सफर करू शकतो. पहिले आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे टू बँक अकाउंट. त्या ठिकाणी आपल्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो, त्या ठिकाणी पूर्ण बँकेची डिटेल भरून घ्यायची आहे. आता या ठिकाणी मुद्दा हा आहे, की ते जे पैसे आपण विथड्रॉ करणार आहेत क्रेडिट कार्डमधून, ते तुम्ही डायरेक्टली तुमच्या अकाउंटला न घेता तुम्हाला तुमच्या मित्राच्या किंवा भावाच्या किंवा मग फॅमिलीमधल्या कुठल्याही व्यक्तीच्या अकाउंटला तुम्ही ते पैसे विथड्रॉ करू शकतात. तुमच्या अकाउंटला घ्यायची अनुमती ॲप्लिकेशन देत नाही. त्याच्यामुळे ते जे पैसे आहेत, ते तुम्ही समोरच्याच्या अकाउंटला तुमचा जो जवळचा व्यक्ती असेल त्याच्या अकाउंटला तुम्ही घेऊ शकता. त्याचे बँकेचे डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी फिल करून घ्यायचे आहेत. बँकेच्या डिटेलमध्ये पहिल्यांदा तुम्हाला त्यांचा अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे. सेकंड याच्यामध्ये सेम अकाउंट नंबर एंटर करायचा आहे. त्या ठिकाणी बँकेचा आय-एफ-सी कोड, त्यानंतर खाली अकाउंट होल्डरचं नाव टाकून घ्या. आणि या ठिकाणी तुम्हाला फायनल जी अमाउंट जी आहे ती क्रेडिट कार्डमधून तुम्हाला विथड्रॉ करायची आहे, ती अमाउंट तुम्ही या ठिकाणी फिल करून घ्या. खाली दिलेलं आहे की सिलेक्ट लोन पर्पज. या ठिकाणी तुम्ही एज्युकेशन फी हे सिलेक्ट करा. त्यामध्ये तुम्हाला फक्त 1% जे आहे ते चार्जेस पे करावे लागतील. त्या ठिकाणी तुम्हाला खाली जो बेनिफिशियल आहे, समोरच्या व्यक्तीचा तुम्हाला फक्त पॅन नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर प्रोसीड या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट पेजवरती आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी 3 ऑप्शन जे आहेत ते अवेलेबल आहेत. त्यामध्ये तुम्हाला स्लो ट्रान्सफरमध्ये तुम्हाला या ठिकाणी पैसे जे आहेत तुम्ही आज जरी ट्रान्झॅक्शन केलं तर तुम्हाला 2 दिवसानंतर तुमच्या अकाउंटला पैसे येतील. तुम्हाला जर अर्जंट पैसे लागत असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला
1.5% जे आहे ते चार्जेस लागतात. ते जे की ए-टी-एम किंवा मग दुसऱ्या अदर कुठल्याही ॲप्लिकेशनपेक्षा स्वस्त आहे. पण तुम्हाला जर अर्जंटली पैसे रिक्वायर्ड नसतील किंवा मग तुम्हाला जर पैसे 2 दिवसानंतर लागत असतील, तर तुम्ही 2 दिवस अगोदर पैसे जर विथड्रॉ केले, तर तुम्हाला वेळेवर पैसे भेटतील. तुम्हाला 1% फक्त स्लो स्लो ट्रान्सफर या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. त्यानंतर तुम्हाला खाली क्रेडिट कार्डची बेसिक डिटेल टाकून घ्यायची आहे. बेसिक डिटेल टाकल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की 5,000 जरी आपण अमाउंट केली तर फक्त ₹60 आपल्याला त्या ठिकाणी लागत आहे. त्या ठिकाणी पे या ऑप्शनवरती क्लिक करून घेतल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या कार्डची डिटेल टाकायची आहे. कार्ड डिटेलमध्ये तुम्हाला कार्ड होल्डरचं नाव, त्यानंतर कार्ड नंबर, त्यानंतर मंथ आणि इयर आणि त्यानंतर सी टाकून पे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी तुम्ही त्या ठिकाणी सबमिट केल्यानंतर तुमचं ट्रान्झॅक्शन जे आहे ते कंप्लीट होईल. तर त्या ठिकाणी तुम्ही पूर्ण ट्रान्झॅक्शन केल्यानंतर तुम्हाला जे पैसे आहेत समोरच्या व्यक्तीच्या अकाउंटला 2 दिवसानंतर ते पैसे जे आहेत ते येतील आणि तुम्हाला जर अर्जंटमध्ये पैसे जे लागत असतील तर तुम्हाला 1.5% जे आहे ते जे कन्व्हर्जन फी आहे ती बेअर करावी लागते. पण तुम्ही 2 दिवसा अगोदर ट्रान्झॅक्शन जर केलं मित्रांनो, तर ते पैसे जे आहेत 2 दिवसानंतर म्हणजे आपल्याला वेळेवरती भेटतात आणि फी जी आहे ती देखील कमीत कमी लागते. तर सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असे नवीन-नवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर नेहमी आणत राहीन. धन्यवाद. सो मच.